नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. लॉकडाऊन म्हणजे टाळेबंदी हा शब्द 2 वर्षापूर्वी कदाचित अनेकांना माहीतसुद्धा नव्हता. गेल्या वर्षी कोरोनाची भारतामध्ये एंट्री झाली आणि त्याच्यानंतर साधारणपणे मार्च महिन्यापासून आपल्याला लॉकडाऊन हा शब्द परवलीचा शब्द बनला. त्यापूर्वी जगातल्या अन्य काही देशांमध्ये लॉकडाऊन पुकारलाय याबद्दलच्या बातम्या आपण बघत होतो, वाचत होतो, पण लॉकडाऊन कसा असतो हे सामान्य माणसाला माहीत पण नव्हतं. पण गेल्या 1.5 ते 2 वर्षामध्ये लॉकडाऊनमुळं आपलं जे काही संपूर्ण अर्थचक्र आहे ते इतकं डिस्टर्ब झालं, इतकं विस्कळीत झाले की याच्यातून बाहेर येण्यासाठी आपल्याला खूप काही प्रयत्न करावे लागणार आहेत. शासकीय पातळीवरती त्यांचे प्रयत्न सुरू आहेत, पण आता सर्वसामान्य माणसाला सुद्धा लॉकडाऊनचा प्रचंड फटका बसलाय. किंबहुना असं एकही क्षेत्र नाही आहे की ज्यांना लॉकडाऊनमुळं काही ना काही फरक पडलेला नाही आहे. आज पुन्हा एकदा कोल्हापूर शहरातील व्यापार सुरू झालेले आहेत. 6 एप्रिलला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील लॉकडाऊन सुरू झाला होता. आज आपण बोलतोय 5 जुलै आहे, म्हणजे जवळपास 3 महिने संपूर्ण व्यापार ठप्प होता. आणि अशा परिस्थितीमध्ये काल रात्री म्हणजे रविवारी रात्री 11 नंतर राज्य शासनाने एक आदेश काढला आणि त्यानुसार केवळ कोल्हापूर शहरातील सर्व प्रकारची दुकानं सकाळी 7 ते सायंकाळी 4 पर्यंत सुरू ठेवायला परवानगी दिली आहे प्रायोगिक तत्वावरती. हा सगळा एकूण जर प्रकार बघितला तर त्याच्यामध्ये व्यापारी संघटनांच्या एकजुटीचा विजय आहे की राज्य शासनानं इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्याबद्दल सकारात्मक भूमिका घेऊन त्याच्यातून निघालेली फलनिष्पत्ती आहे. हा 2 मिनिटं भाग बाजूला ठेवूया, श्रेयवाद ह्यातनं आपण बाजूला ठेवूया. पण लॉकडाऊनची खरंच गरज आहे का? कोरोनावरती अंतिम उपाय म्हणजे लॉकडाऊन आहे का? व्यापारी वर्ग एवढ्या आरपारच्या भूमिकेत का गेलाय? आणि इथून पुढं आपल्याला पुन्हा लॉकडाऊन नको असेल तर आपण सगळ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे, काय खबरदारी घेतली पाहिजे, या अनुषंगानं मला आज बोलायचं आहे. त्या दृष्टीनं आज मी आमच्या स्टुडिओमध्ये काही मान्यवरांना बोलवलं आहे. मी सर्वप्रथम स्वागत करतो महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांना. नमस्कार. त्याचबरोबर इचलकरंजीमध्ये सातत्यानं विविध प्रश्नांवरती आवाज उठवणारे इचलकरंजी नागरिक मंच आणखीन तिथली व्यापारी संघटनेशी संलग्न असणारे अभिजित पटवा. नमस्कार. आणि कॉमन मॅन या संघटनेच्या वतीनं तुमचे आमचे कॉमन माणसांचे प्रश्न मांडणारे बाबा इंदुलकर. नमस्कार. तिघांचेही स्वागत आहे. ललित गांधी, सुरुवात मी तुमच्यापासून करणार आहे. तुमचा लढा चालू होता राजारामपुरी व्यापारी असोसिएशनच्या मार्फत, तुम्ही तो अधिक तीव्र केला होता. गेल्या आठवड्यातच तुम्ही दुकानं सुरू केली होती, गेल्या सोमवारी. पण त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी जे आवाहन केलं होतं त्याला तुम्ही प्रतिसाद दिलात आणि त्यानंतर तुम्ही दुकानं बंद केली. आज कुठल्याही परिस्थितीत दुकानं सुरू करायची असा तुमचा निर्धार होता. पण काल संध्याकाळी ज्या पद्धतीनं व्यापाऱ्यांना नोटिसा आल्या, त्यानंतर पोलीस अधीक्षकांचं त्यांचं एक आवाहनाचं स्पीच सोशल मीडियावर व्हायरल झालं, हे सगळं बघितल्यानंतर सुद्धा आजपासून तुम्ही दुकानं उघडणारच, भले शासनानं परवानगी नाकारली तरी आम्ही दुकानं सुरू करणार, या मुद्द्यावर ठाम होतात का? अगदी खरं सांगा. अगदी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो, रात्री ज्यावेळी जिल्हा पोलीस प्रमुखांची क्लिप व्हायरल सुरू झाली, आम्हाला मेसेज यायला सुरू झाले की SP साहेबांनी असं सांगितलेलं आहे 2 वर्ष शिक्षा होणार, पासपोर्टवर नोंद करणार, व्यक्तिगत गुन्हे दाखल करणार. आता जे सर्वसामान्य व्यापारी आहे तो थोडा टेन्शनमध्ये येणार, नॅचरली आहे. परंतु आम्ही ठरवलं होतं, तुम्ही आमच्या ग्रुपमधला चार्ट जरी बघितला, काहीही झालं आपल्या निर्णयात बदल नाही. प्रशासनाने रॅली केली तर कायदा सुव्यवस्था राखणे त्यांचं काम आहे, त्यांचं कर्तव्य म्हणून त्यांनी करावं, आमचा विरोध नाही. परंतु आमचा जीवन मरणाचा प्रश्न होता. गेल्या सोमवारी मी म्हणूनच व्यापार सुरू करायचा निर्णय घेतला. प्रशासनानं आम्हाला बोलवलं आणि आमची अडचण समजून घेतली, त्यांनी आमची भूमिका पॉझिटिव्ह घेतली. जिल्हा पोलीस प्रमुखांनी एप्रिलमधल्या बैठकीमध्ये सुद्धा व्यापाऱ्यांच्या बाजूनं भूमिका मांडली होती की व्यापाऱ्यांच्या अडचणी कशा पद्धतीने, तीच त्यांनी भूमिका सोमवारच्या बैठकीत मांडली. आणि मी त्यांना एक प्रस्ताव दिला होता की शहर आणि आमचं जवळची गावं हे एक वेगळं युनिट करा, जिल्हा वेगळा युनिट करा. कोल्हापूर शहर, इचलकरंजी हे सुद्धा त्यांना सांगितलं होतं. आणि हे वेगळे युनिट करून त्यांची पेशंटची संख्या, लोकसंख्या हे जे पॅरामीटरमध्ये जर बसत असेल तसं पुणे, औरंगाबाद या मोठ्या शहराला लागू केलं तर व्हाय नॉट कोल्हापूर, व्हाय नॉट इचलकरंजी, का नाही? तर हे करावं, त्यांनी मान्य केलं. आणि त्याचा प्रस्ताव प्रशासनानं राज्य शासनाला दिला. त्यात काही त्रुटी राहिल्या असतील, पुन्हा प्रशासनानं चेंबर ऑफ कॉमर्सनं त्यामध्ये पाठपुरावा केला, आम्ही महाराष्ट्र चेंबरच्या वतीनं राज्यस्तरावर पाठपुरावा केला आणि त्यातल्या त्रुटी पूर्ण झाल्या. आणि हा 1 दिवसात व्हायचा निर्णय
1 आठवडा पूर्ण झाला तरी निर्णय होत नव्हता. पण मी तुमच्या दृष्टीनं हा निर्णय झालाय तो उशिरा झालाय. उशिराच झालेला आहे. मुळात तुम्हाला सांगायचं तर 3 महिने आता संपतायत. म्हणजे आज हो. आम्ही आठवड्यापासून आंदोलनाची तीव्रता वाढवली. याच्या आधी आम्ही याला निवेदन दे, त्याला निवेदन दे, याला भेट, त्याला भेट, यात उशीर केला असं मला स्वतःला वाटतंय. बरं. खरं तर ही भूमिका आम्ही यापूर्वी घ्यायला हवी होती, कारण दुकानं आमची बंद आहेत म्हणून कोरोना कमी झाला असं आपल्याला कुठेही दिसून आलेलं नाही. नाही, पण एक गोष्ट आहे की जेव्हा व्यापारपेठ सुरू होती त्यावेळेला माणसांची वर्दळ वाढती, त्यातून पुन्हा लोकांचा संपर्क येतो आणि त्यातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो असं एक लॉजिक सांगितलं जातंय. ते लॉजिक तुम्ही कुठेही सिद्ध झालेलं मला एक आकडेवारी सायंटिफिक दाखवा जगातल्या कुठल्याही संस्थेची. असं कुठेही सिद्ध झालेलं नाही. आणि व्यापार सगळा बंद असेल, रस्त्यावर कोणच ये जा करत नसेल तर त्या लॉकडाऊनला अर्थ आहे. आणि तोही किमान 15 दिवसाचा लॉकडाऊन असला पाहिजे तर त्याचा तुम्हाला इम्पॅक्ट मिळेल. अशा प्रकारचा लॉकडाऊन ज्यामध्ये ज्या ठिकाणी भरपूर गर्दी आहे अशी सगळी केंद्र सुरू आहेत आणि ठराविकच व्यापार बंद आहे. मग किराणा दुकानात येणाऱ्याला कोरोना होत नाही, कापड दुकानात आला तर कोरोना होतो, किंवा सरकारी ऑफिसमध्ये आला, रजिस्टर ऑफिसमध्ये जो ड्युटी भरायला आला तर कोरोना होत नाही, आणि एखाद्या मोबाईलच्या दुकानात आला तर कोरोना होतो. ह्याचं मागचं कोणतं शास्त्र आहे हे आम्हाला अजून कळालेलं नाही. त्यामुळे हा अतिशय चुकीच्या समीकरणावर आधारित लादलेला लॉकडाऊन आहे आणि ह्या राज्याचं अर्थकारण यामुळे फार मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालेला आहे. गेल्या वर्षातला हा दुसरा मोठा लॉकडाऊन आहे आणि हा 2 लॉकडाऊनमुळे व्यापारी मोडला आहे. आणि आम्ही गेल्या वर्षभराचा माझ्याकडे सर्वे आहे, या देशातले 23% व्यापारी त्यांचे दुकान कायमचे बंद झाले. तर जे छोटे व्यापारी होते, ज्याचं मर्यादित भांडवल होतं, ते दुकान आणि घर खर्च ह्याचा रेल सर्क्युलरमध्ये ते चालवायचा, त्याला फक्त खर्च चालू राहिला आणि इन्कमिंग बंद झालं. किती दिवस टेकणार? आणि एक दुकान बंद झालं म्हणजे त्या दुकानातील कर्मचारी, त्या दुकानाला माल सप्लाय करणारे व्हेंडर, त्यासाठी असणारे वाहतूकदार, या सगळ्यांवरती परिणाम होतो. पण आता जर आज कोल्हापूर शहरापुरता हा निर्णय झालेला आहे, मी आता अभिजित तुमच्याकडे येतो. आज इचलकरंजीमधील व्यापार सुरू करावा या मागणीसाठी तुम्ही नगरपालिकेमध्ये सुद्धा बैठक झाली, जोरदार शाब्दिक वादावादी झाली. अल्टिमेटली इचलकरंजी आत्ता तरी सुरू नाही आहे असं प्रशासनाचं म्हणणं आहे. तुमचा आता इथून पुढे रोल काय असणार आहे? ज्याप्रमाणे आम्ही 62 दिवस या लॉकडाऊनला सहकार्य केलं सुरुवातीपासून, की प्रशासनानं लॉकडाऊन करून लवकर त्यातनं कडक लॉकडाऊन करून आमची सुटका करावी. पण ह्या प्रशासनानं मुळातच मुळमुळीत लॉकडाऊन केला. 17 ते 23 मे दरम्यानचा जो लॉकडाऊन झाला होता त्यावेळेला आम्ही उघड भूमिका मांडली होती की अजून 8 दिवस हा लॉकडाऊन वाढवा. लॉकडाऊनची चेन ब्रेक होण्यासाठी किमान 15 दिवसाचा कालावधी तुम्हाला द्यावा लागतो कडक लॉकडाऊनचा, तर त्याचा काहीतरी थोडाफार इफेक्ट होतो. पण स्थानिक प्रशासनानं किंवा जिल्ह्यातील मंत्र्यांनी तर तो लॉकडाऊन 8 दिवसात गुंडाळला. त्याचा कुठलाही प्रकारचा इफेक्ट आपल्यावर झाला नाही, उलट पेशंट वाढत राहिले. त्याच्यानंतर 30 जूनपर्यंत आम्ही अल्टिमेटम दिली, ते 10 तारखेपर्यंत आम्ही वाट बघितली. 30 मेपर्यंत 10 जूनपर्यंत आम्ही वाट बघितली. 10 जूनला आम्ही सुरुवातीचं पत्र प्रांताधिकारी आणि मुख्याधिकारी जिल्हाधिकारी वगैरे पाठवलं की साहेब आता आम्ही जवळपास 62 दिवस होते आमचे व्यवसाय बंद आहेत आणि आता आम्हाला काहीतरी मार्ग काढून द्या. आम्ही प्रशासनाला सहकार्य केले याच्या अगोदर मागच्या लॉकडाऊनमध्ये पण आणि आता पण. आणि लॉकडाऊन हा काय पर्याय नाही, पेशंटची संख्या कुठल्याही परिस्थितीत कमी येत नाही आहे. तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं आम्ही 15 तारखेला दुकानं उघडायचा निर्णय घेतला. 15 तारखेला आम्ही 2 तास दुकानं उघडली सुद्धा. त्यानंतर अप्पर पोलीस 15 जूनला अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड मॅडमनी तातडीची आमची मीटिंग बोलवली तिथं. ह्याच्या आधी इचलकरंजीतले व्यापारी संघटित नव्हते. त्या दिवशी आमच्याकडे 14 संघटना होत्या 15 जूनला. आज अखेर महिन्यात 29 संघटना आहेत आता आजची. तर संघटित झाल्यामुळं त्यांनी बैठक घेतली आणि त्यांना आमच्याशी चर्चा करणं प्रशासनाला भाग पडले. याच्या आधी व्यापाऱ्यांची दखल घेतली जात नव्हती. आम्ही ललितबाईंच्या वगैरे वैयक्तिक संपर्कात असायचो पण संघटना म्हणून नसायचो. तर 15 जूनला बैठक घेतली. त्यांनी आम्हाला सांगितलं की ही चेन ब्रेक व्हायला 8 ते 10 दिवस लागतील. ह्यात अँटीजेन टेस्टचा जो स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3 आणि स्टेज 4, 5 असा निकष आहे. त्यात आपण 4 नंबर स्टेजला आहे, आपल्याला 3 नंबरला यायला कमीत कमी 8 ते 10 दिवस लागतील. तुम्ही आम्हाला सहकार्य करा. 2-3 दिवसात आम्ही काही निर्णय झाला तर तुम्हाला रिलीफ द्यायचा प्रयत्न करतो. त्या गोष्टीला 5 दिवस झाले, त्यांच्याकडून काही निर्णय झाला नाही. 20 जूनला आम्ही सांगितलं होतं की आम्ही 21 तारखेला दुकानं उघडणार. 15ला जी बैठक बसली त्यामध्ये. आणि नुकतेच अजितदादा पवार त्या दिवशी येऊन गेले होते 14 तारखेला. त्यांनी सांगितलं होतं की टेस्ट वाढवा, पण टेस्ट वाढवल्या नव्हत्या. प्रशासनाकडे किट उपलब्ध नव्हती. त्यांनी रोजचे 20,000 टेस्ट करायला सांगितले होते त्या पिरियडला. आता कोरोना कव्हर झाला असता आपला, ठीक आहे, तो भाग त्यांचा. प्रशासनाकडे किट नव्हते, फंड असतील नसतील. त्यानंतर 21 तारखेच्या नंतर SP साहेबांची आमची जिथं इचलकरंजीला बैठक झाली तर SP साहेब आमच्या फोनवरून बोलले. 20 मिनिट आमची चर्चा सविस्तर झाली आणि त्यावेळेला सगळ्यात पहिला इशारा आम्ही दिला होता की आम्ही दुकानं उघडणारच आहे म्हणून. 21 तारखेला बैठक झाली. त्यांनी सांगितलं मला 4 दिवसाचा वेळ द्या तुम्ही, 4 दिवसात आपण टेस्टिंग वाढवूया. त्याप्रमाणे SP साहेबांनी प्रामाणिकपणे फॉलोअप घेतला जिल्हा प्रशासनाचा आणि जवळपास 18, 20, 30,000 टेस्टपर्यंत गेलं. आणि 24 तारखेला संध्याकाळी SP साहेबांचं माझं बोलणं झालं की मी रोज डेली आकडेवारी आपल्याकडून काढत होतो की बाबा किती पर्सेंटेज आहे.
7.58 आपलं पर्सेंटेज होतं. इचलकरंजी नाही, नगरपालिका पूर्ण क्षेत्रातलं पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात जिल्ह्याचं हा. अच्छा. पॉझिटिव्हिटी रेट 7.58 होता. आपण 10%च्या आत बसतोय आणि आपली दुकानं चालू होतात अशी आमची चर्चा झाली आणि 25 तारखेला महाराष्ट्र शासनाने ते स्टेज 1, 2, 3, 4 रद्द गुंडाळलं. केलं. हो. आणि आरटीपीसीआर टेस्टच्या ह्याच्या आधारित निर्णय तुम्ही घ्या असे त्यांनी जाहीर केलं. मग त्यावेळेला आरटीपीसीआर टेस्टचा रेट आमचा होता 16%, कारण की आरटीपीसीआर टेस्ट होत नव्हत्या. अँटीजन किटचा प्रॉब्लेम असा आहे, अँटीजन किट आपण शासनाच्या याच्यात जर ज्यावेळेला आपण टेस्टिंग करायला जातो आणि ते प्रायव्हेट लॅबला टेस्ट केलं किंवा आरटीपीसीआरला गेलं तर तो पेशंट निगेटिव्ह येण्याचं प्रमाण खूप आहे. त्यामुळे विश्वासार्ह नसल्यामुळं हे 1,21,000 टेस्ट त्या आठवड्यात केलं तर आपले 2.5 कोटी रुपये वायाच गेले शासनाचे. 200 रुपये किट जर आपण धरलं तरी पण. तर हे अशा गोष्टी झाल्या. मग निकष बदलला. परत आम्ही 28 तारखेला चालू करणार म्हणून सांगितलं होतं. ज्या दिवशी आम्ही SP साहेबांनी आम्हाला पण बैठकीला बोलवलं की तुम्ही चालू करायच्या आधी 2 तास बैठकीला या आणि काय होते तासभरात आपण निर्णय घेऊया, सगळेजण चर्चा करूया. महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स होते, इथलं चेंबर्स ऑफ कॉमर्स कोल्हापूर होतं, हे आमची इचलकरंजी नागरिक मंच व्यापारी आघाडी, असे तिन्ही संघटना त्या दिवशी होत्या. हे बाकीचे कोल्हापुरातले लोकल जे नाही, पण आज एवढ्या सगळ्या परिस्थितीमध्ये एवढा सगळा फॉलोअप झाला, चर्चा झाल्या, बैठका झाल्या, पण आज आता इचलकरंजीला व्यापार सुरू करायला परवानगी दिलेली नाही अजून. नाही दिली. मग तेच पण मग हा इचलकरंजीवरती अन्याय अन्याय झाला, होतोय. अन्याय झालाय. काल आम्ही इचलकरंजी बद्दल दुजाभाव होते असं वाटतंय का? काल आम्ही तसं स्पष्ट स्टेटमेंट दिलं. काल रात्री सांगितलं SP साहेबांनी ज्यावेळेला आम्हाला 28 तारखेला आले होते त्यावेळेला SP साहेबांचं स्पष्ट स्टेटमेंट होतं. इचलकरंजी आणि कोल्हापूर ह्याची लोकसंख्या 10 लाख होती आणि आम्ही सोलापूर धर्तीच्या युनिटवर ज्यावेळेला परवानगी मागणार त्यावेळेला इचलकरंजी आणि कोल्हापूर एकत्र करून मागतो. त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की हद्दवाढ सुद्धा तुम्ही करत नाही आहे, त्यामुळे ते प्राधिकरण क्षेत्र आपलं कसं धरता येईल असं सुद्धा चर्चा झाली होती. पण त्याच्यानंतर काही घडामोडी घडल्या. त्यानंतर सुद्धा आम्ही SP साहेबांच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो. साहेब इचलकरंजी आहे का नाही, आहे का नाही. तर त्यांनी सांगितलं की मी माझ्या गोपनीय रिपोर्टमध्ये खरोखर ते पाठवलेलं आहे आणि ते सत्य आहे, त्याला काही नाकारून चालणार नाही. मग त्यानंतर आपण पण मग इचलकरंजीला न्याय न मिळण्याची कारण काय असं तुम्हाला वाटतं? इचलकरंजीला न्याय न मिळण्याची कारण काय आहेत हे प्रशासनाला वरती माहीत असलं. त्याला ह्यात आम्ही भाष्य करू शकत नाही, कारण की आम्हाला सांगताना सांगितलं होतं इचलकरंजी आणि कोल्हापूर म्हणजे हे दोन्ही प्रशासकीय पातळीच्या पलीकडे राजकीय पातळीवरचं काही आहे का? नक्कीच असू शकतं. काल पालकमंत्र्यांनी ज्यावेळी निर्णय केला, पालकमंत्र्यांच्या सुद्धा इचलकरंजीतले लोक म्हणजे ज्या आपण प्रशासनाच्या संपर्कात होतो, प्रशासन आम्हाला सांगत होतं, पोलीस होतं की आम्ही पालकमंत्र्यांचे पण निरोप पोहोचवला आहे आणि आपण दोन्ही करून घेणार आहे. 24 तारखेला त्या 2-4 दिवसापूर्वी ज्यांची ज्यावेळेला मुख्यमंत्र्यांची बैठक झाली त्यावेळेला कोल्हापूरचे आमदार चंद्रकांत जाधव यांना मी रात्री फोन केला की बाब साहेब फक्त कोल्हापूरचं तुम्ही मांडता, इचलकरंजीचं काय नाही म्हणजे निर्णय झाला तर सरसकट जिल्ह्याचा होणार आहे, त्यामुळे तुम्ही काय काळजी करू नका. मग आम्ही निर्धास्त राहिलो आणि ज्या वेळेला काल रात्री आम्ही तुम्ही निर्धास्त राहिलात की गाफील राहिलात हा नाही, वेगळा नाही. मुद्दा आहे. हां. पण आता मी बाबा इंदुरकर तुमच्याकडे येतो. एकूण हा सगळा बघितल्यानंतर आता तुर्तास कोल्हापूर शहरासाठी 5 दिवस लॉकडाऊनमधनं मुक्ती मिळालेली आहे. मला तुम्हाला मूळ प्रश्न विचारायचा आहे की कोरोनावरती अंतिम उपाय काय हे कुणी सांगू शकत नाहीये, ही वस्तुस्थिती आहे. पण लॉकडाऊन हा त्याच्यावरचा एकमेव उपाय आहे असं तुम्हाला वाटतं का? हे बघा की कोल्हापूर शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये वाढलेली रुग्णांची संख्या, मृत्यूचं वाढलेलं प्रमाण, हां, आणि मग तो लॉकडाऊन, वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत संकटाला महसूलमधला अधिकारी निर्णय करतो. जगामध्ये हे कौतुकास्पद आहे. जगामध्ये जर मगाई साहेब म्हटल्याप्रमाणे WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन किंवा ICMR आहे आपल्या देशामध्ये, मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया आहे, किंवा अगदी वादाकरता शहराच्या लेवलला सिव्हिल सर्जन आहे, डीन आहेत, यांनी येऊन जर पुकारला असता लॉकडाऊन तर आम्ही समजू शकलो असतो. जागतिक स्तरावर लॉकडाऊन हे यावरचा उपाय नाही हे सिद्ध झालेलं आहे. हां, आणि मग अशा प्रकारचा लॉकडाऊन माथी मारायचा, तो सुद्धा ह्यांना मनाला येईल तेव्हा. पुढे जाण्यापूर्वी मला सांगावंसं वाटतंय की आज कोल्हापूर शहर चालू झालं, सकाळी 7 ते 4ची बातमी वाचली. मग ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे 7 ते 4 चालू राहील, कारण 4 नंतर चालू ठेवला तर करोना वाढू शकतो असं यांचं म्हणणं. काय लॉजिक आहे? नाही, मला तर नेहमी हा 7 ते प्रश्न 4 जर पडतो. तुम्ही वाढू देत असाल तर दिवसभर का नाही, मग 7च्या अगोदर का नाही? कुठल्याही प्रकारचं मेडिकल सायन्स बेस्ड निर्णय नाहीत आणि त्यामुळे ही परिस्थिती आहे. हे बघा, ही सगळी यंत्रणा, आमचं असं म्हणणं आहे की क्रिकेटच्या मॅचमध्ये क्रिकेट खेळणारा माणूसच कॅप्टन झाला पाहिजे. या ठिकाणी क्रिकेटच्या मॅचला फुटबॉलचा प्लेअर गाडी मॅच कॅप्टन झाला आहे, म्हणून ही परिस्थिती. प्रशासनाचं फेल्युअर लपवण्यासाठी हे लॉकडाऊन आणि तोंडावर आमच्या मुखपट्ट्या. मी जागतिक लेवलची उदाहरण देतो. अमेरिकेमध्ये आणि युरोपमध्ये लॉकडाऊन त्यांनी नंतर बंद करून टाकला, त्यांना लक्षात आलं की लॉकडाऊन काय होणार नाही. आज अमेरिकेमध्ये पण काही राष्ट्रांनी पुन्हा एकदा लॉकडाऊन पुकारलेला आहे. थांबा ना, पूर्ण करू द्या ना.
की अमेरिकेमध्ये लॉकडाऊनचा उपाय त्यांनी बाजूला काढला. खरं उपाय जो आहे त्याकडे मी नंतर येईन. हम्म. लॉकडाऊन उपाय काढल्यानंतर आज अमेरिकेचं जीवन पूर्वीच्या स्तरावर आलेलं आहे. फ्रेंच ओपन झालं, अमेरिकन फुटबॉल स्पर्धा चालू झाल्या, युरोपमध्ये कधी युरोप फुटबॉल कप चालू झाला. हे कशाचं घोषित आहे? ह्याला एकच उपाय. आज आपण अमेरिकेमध्ये मागाशी कधी म्हटला, डिसेंबर 2020मध्ये 30 कोटी लोकसंख्येसाठी अमेरिकेनं ॲडव्हान्स पैसे देऊन 60 कोटी लसी दिल्या. पण म्हणजे तुमचं म्हणणं आहे की आपण लसीकरणामध्ये कमी पडतोय म्हणून आपण कोरोनावरती विजय मिळवू शकत नाहीये. एकमेव आता जागतिक स्तरावर एकच औषध आहे की मॅक्झिमम लसीकरण करणे. तेवढंच प्रोटेक्शन आपल्याला. ते आपण करत नाही. आपल्याकडे ती यंत्रणा नाही. जगामध्ये देश जागे झाले डिसेंबर महिन्यामध्ये, आम्ही जागे झालो मार्च महिन्यामध्ये. सप्लायदाराला आपण म्हणतो मला तू उधार दे, हां, आणि मार्केटमध्ये जो 1000 रुपयाला विकतो ते आपण 200 रुपयाला मागतो. हे सगळं गणित चुकलंय. मुळातच कणी रोगावर उपलब्ध असलेलं औषध आपण जनतेला वेळीच देऊ शकलो नाही आणि त्याच्या चुकीमुळं प्रादुर्भाव वाढला, मृत्यूचं प्रमाण वाढलं आणि आता हे अपयश लपवलं पाहिजे म्हणून तुमच्या आमची माथी हा लॉकडाऊन. पण मला सांगा, लॉकडाऊन जर नसता लावला तर ही गर्दी जी रस्त्यावरती वाढतीये, आम्ही अनेकदा बातम्या दिलेल्या आहेत की लोक प्रचंड गर्दी करतायत, ती नियंत्रित कशी झाली असती? हे लॉकडाऊन काही प्रमाणात लावायला पाहिजे असं वाटत नाही का तुम्हाला? लॉकडाऊनमुळं ऐका ना, लॉकडाऊन आपण असं म्हणतो, कुठं 100% लॉकडाऊन आहे? नाही, मग तेच 100% होत नाहीये, हा प्रॉब्लेम आहे. हे मला असं वाटतंय की जसं आपण मगाशी म्हटलं की लॉकडाऊन जर करायचं आहे ना तर तो पूर्ण क्षमतेनं झाला पाहिजे. Proper पण ऍट द सेम टाइम एक मुद्दा मात्र जो सातत्यानं माझ्या मनात आहे की आपण लॉकडाऊनच्या काळामध्ये कमी वेळांसाठी दुकानं उघडी ठेवायला परवानगी देतो. हे आता जसं सकाळी 7 ते आधी 11 पर्यंत होती, आता सकाळी 7 ते 4 वाजेपर्यंत केलाय. म्हणजे लोकांना उलट आपण कमी वेळ देऊन जास्ती गर्दी करायला भाग पडतोय का? 100%. हेच जर दुकानं 24 तास उघडी ठेवली तर तेवढी गर्दी होणार नाही. चलो लोक साहेब. आपापल्या सवडीनं जातील. म्हणजे आपण खरंच उलटा विचार करतोय का? राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्यावर आमची एप्रिलमध्ये जी बैठक झाली हा. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वतः मान्य केलं होतं की हे वेळेचं बंधन असू नये, 24 तास व्यापार उघडे ठेवा तर गर्दी विभागली जाईल. एक्झॅक्टली. आणि प्रत्यक्ष निर्णय येताना मात्र असे वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे रिस्ट्रिक्टेड टायमिंगचे आले. आता 7 ते 4 काय लॉजिक आहे? 7 वाजता कुठलं दुकान उघडू शकणार आहे आम्ही? शक्य नॉन एसेन्शियल कॅटेगरीमध्ये 4 नंतर बंद का? 4 तेच ना, म्हणजे ह्याला कुठलं रॅशनलच नाहीये. 4 पूर्ण नंतर वेळ कोरोना चालला असला झोपायला पाहिजे. नाही, मग किमान तुम्ही 10 ते 6 अशी वर्किंग टाइम ठेवले असते तर लोकांना मुबलक वेळ त्यांना सोयीनुसार येता जाता येईल. 7 वाजता कोणी येऊ शकत नाही मार्केटमध्ये. मूळ प्रश्न लॉकडाऊन ह्या करोनावरचा उपाय काय? चारू साहेब, मार्च 20 किंवा 23 2020 त्या काळी त्यावेळेला त्या घटकेला जगामध्ये लस हा प्रकार नव्हता आणि त्यावेळेला सर्वच यंत्रणा याच्या विरोधात चाचपडत होत्या. काय केलं पाहिजे यातनं हा लॉकडाऊनचा प्रयोग चालू झाला. परंतु ज्या दिवशी लस आली त्यावेळेला लॉकडाऊन याचा उपाय नाही असं व्हायरॉलॉजी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अनेक नामावंत जागतिक स्तरावरच्या डॉक्टरनी आणि लँडसेट सारख्या जागतिक स्तरावरचं हे मेडिसिनचं मॅगझिन त्यांनी कबूल केले की लॉकडाऊन ह्यावरचा उपाय नाही. आणि मला तुम्ही सांगा ना, लॉकडाऊन इतक्या SOP आता आल्या. कलेक्टर उठून दर 15 दिवसांनी SOP काढतात, महापालिका SOP काढते. ICMR जी संस्था आहे, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अँड एज्युकेशन, त्यांच्या SOP मध्ये लॉकडाऊन ठेवा किंवा लॉकडाऊन करा असं SOP मध्ये कुठं म्हटलेलं नाही. जेव्हा डॉक्टर ते औषध प्रिस्क्राईब करत नाही तेव्हा महसूल अधिकाऱ्यानं ते औषध प्रिस्क्राईब करायचं कारण काय? आणि याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे. जोशी साहेब, यामध्ये एखाद्या तालुक्यामध्ये जर पेशंट जास्त आहेत तर तो तालुका तुम्ही ब्लॉक करा ना, त्या ठिकाणी लोकांची वाहतूक बंद करा आणि त्याच्यावर नियंत्रण कसं मिळवायचं हे बघायला पाहिजे. त्या तालुक्याची संख्या वाढली म्हणून आपण त्याला हे बंद ते बंद केलं. फक्त त्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी नेमके उपाय काय करतोय? कारण आता कोल्हापूरची पेशंटची संख्या 1900 स्थानिक किती आणि बाहेरच्या जिल्ह्यातले किती हेही बघायला लागेल आपल्याला. मग ह्याला काही उपाय त्या एरिया जसं मायक्रो कंटेनमेंट म्हटलं होतं पंतप्रधानांनी, ते आपण कुठं फॉलोच करत नाहीये. हे मायक्रो कंटेनमेंट फॉलो करण्याची गरज आहे. जेवढ्या एरियामध्ये स्पेसिफिक पेशंट आहेत तेवढ्यावर तुम्ही कंट्रोल करा. तिथं पूर्ण मुवमेंट ब्लॉक केली पाहिजे. असं पार्शल लॉकडाऊन जिथं प्रचंड गर्दी आहे तिथं कुणाचंच नियंत्रण नाही. पण आता सुद्धा प्रशासनानं कोल्हापूर शहराला 5 दिवसांसाठी प्रायोगिक स्तरावरती दुकानं उघडायला परवानगी दिली आहे.
तुम्ही म्हणताय त्या लॉजिकनुसार मग उद्या प्रत्येक नगरपालिका हद्दीमध्ये त्यांचं पॉझिटिव्हिटीचं प्रमाण चेक करून तिथं निर्णय घ्यावा असं तुम्हाला वाटतं? 100% घेतला पाहिजे. तुम्ही व्यापार बंद करून आमच्या लोकांना मारताय. आज व्यापारी देशोधडीला लागतोय. ह्या 3 महिने लॉकडाऊनमध्ये नुसत्या राजारामपुरीतली 27 दुकानं कायमची बंद झाली. ती लोकांनी आता वयाच्या 40-50व्या वर्षी त्याला नोकरी मिळत नाही. त्याच्यावर आलो आता ज्यांचे दुकानं चालू आज झाले त्यांनी प्रत्येकाने कामगार कमी केलेत. ज्याचे 4 कामगार आहेत त्यांना 2 कमी केले. त्या 2 कामगारांना उपाशी मारायचे काय? त्याला खायला कोण घालणार आहे? तुम्ही आम्हाला कुठलं अनुदान देत नाही, आमच्या दुकानच्या कामगारांना काही मदत देत नाही, मग नेमकं चालणार तुम्हाला बंद करून मिळवणार आहे काय? तुम्ही तुमच्या बाजून हा विचार करताय, पण सामाजिक स्तरावरती विचार करताना जर पुन्हा एकदा गर्दी वाढली आणि जर पुन्हा एकदा कोरोनाचे पेशंट वाढायला लागले तर त्याला जबाबदार कोण? ती जबाबदारी व्यापारी संघटना घेणार का? प्रशासन जबाबदार. प्रशासन कसं जबाबदार? नाही अहो जे औषध आहे, मला ताप आलाय तर मला तुम्ही क्रोसिनची गोळी द्यायला पाहिजे ना. मला संडास बंद व्हायची गोळी देऊन काही चालेल तुम्ही मला? आणि मला सांगा 3 महिने तुम्ही लॉकडाऊन केलं ना, आमची दुकानं 3 महिने बंद राहिली, तुमचे कोरोनाचे पेशंट कमी झाले का वाढले? मग आता हे जे वाढले आमचं बंद असताना ह्याची जबाबदारी कोण घेणार आहे ते सांगा. पण मला ह्याच्यात एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करायचा आहे. नागपूर असेल, नांदेड असेल, जळगाव असेल, अगदी पुणे मुंबई असेल, इथं अत्यंत झपाट्यानं रुग्णसंख्या वाढली होती. म्हणजे एप्रिल आणि मे या 2 महिन्यामध्ये नागपूरमध्ये, नांदेडमध्ये, अकोल्यामध्ये, अहमदनगरमध्ये हे 2,000, 3,000, 4,000, नागपूरसारख्या ठिकाणी 6,000 असे रोजचे रुग्णसंख्या होती. त्याच नागपूरमध्ये आता ते 50-100 वरती आलेले. त्यावेळी कोल्हापूरमध्ये मात्र रुग्णसंख्या अत्यंत कमी होती. मग त्यावेळेला कुठंतरी आपण तो लॉकडाऊन केला म्हणून त्यावेळी रुग्णसंख्या कमी होती आणि नंतर लॉकडाऊनमध्ये ढिलाई येत गेली म्हणून रुग्णसंख्या वाढली, असं जर कोणी लॉजिक लावलं तर? नाही हे तसं आभासी आहे. नाही. मगाशी तुम्हीच तर म्हटलात की लॉकडाऊन पूर्ण क्षमतेनं पाळला गेला नाही. नाही पूर्ण लॉकडाऊन मुळात झालंच नाही आपल्याकडे. आणि ह्यामध्ये मेडिकल सिस्टमची कमतरता आहे आपल्याकडे. त्याची असणारी पुरेशी हॉस्पिटल्स, ऑक्सिजनचे बेड, व्हेंटिलेटरची व्यवस्था, या व्यवस्था नाही आहेत. आणि एकूण लोकसंख्येच्या प्रमाणातली पेशंटची संख्या, आपल्याकडे असलेली बेडची संख्या ही वर्षभरात आम्ही इम्प्रूव्ह करू शकलेलो नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याचं खापर तुम्ही दुकानदाराच्यावर फोडू नका. आणि हे जे नॉन इसेन्शियल आणि इसेन्शियल हे काय कॅटेगरी आहे? प्रत्येक दुकानदाराला त्याचा धंदा इसेन्शियलच आहे. प्रत्येक दुकानदाराला त्याचा व्यवसाय इसेन्शियलच आहे. माझ्यासाठी माझा व्यापार जीवनावश्यकच आहे, कारण माझा व्यापार चालला तर माझं जीवन चालणार आहे. धान्यच फक्त जीवनावश्यक कसं असतं किंवा अमुकच मेडिकलच जीवनावश्यक कसं असतं? प्रत्येक व्यापाऱ्याला त्याचा व्यापार हा जीवनावश्यक आहे आणि आम्हाला कुठलाही पर्याय नाही आहे. व्यापार आमचा सुरू राहिला. आणि आता हे जे नॉन इसेन्शियल आम्ही तथाकथित म्हणतो त्यामध्ये एका वेळेला किती गिराईक असतात? तुम्ही कुठल्याही दुकानात मला 10 गिराईक दाखवा. 5 गिरायकाच्या वर गिरायक नसतं नॉर्मल कोर्समध्ये. एखादा दिवाळी दसरा हा सीझन सोडून द्या, अदरवाईज कुठलंही कापड दुकान घ्या, कुठलंही ज्वेलरी शॉप घ्या, कुठलंही मोबाईलचं दुकान घ्या, 5 गिरायक म्हणजे टू मच झाली एका वेळेला. मग ह्यानं कसा कोरोना वाढेल? आणि जिथं शेकडो माणसं दाटीवाटीन आहेत, काही फॉलो करत नाही, तिथं मात्र कोरोना येत नाही. त्यामुळे हे आम्हाला खटकते की नेमकं या पाठीमागचं काय शास्त्र तुम्ही ॲप्लिकेबल करताय आणि हे व्यापार मोडून काढताय हे कळत नाही आम्हाला. ॲक्च्युअल इसेन्शियल काय आणि नॉन इसेन्शियल काय आहे हे लोकांना ठरवू द्या. नाही, असं होत नाही ना. सगळं जर लोकांनी ठरवलं तर मग सरकारच्या हातात काहीच राहणार नाही. नाही, सरकारने पण ते धोरणं करताना जर मार्केट खुली, मार्केट विकेंद्रित स्तरावर भरवायचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत. आज भरतात का? आज सगळे एक ठिकाणीच भरतात, तिथं हजारो लोकांची गर्दी तुम्हाला चालते. आज आता इचलकरंजीच्या लसीकरण सेंटर केंद्रावर आम्ही 2-3 दिवस झाले बघतोय, लस येते 100 असतात माणसं 400. ह्या गर्दीवर तुम्ही नियंत्रण करता का? लसीकरण केंद्र ही सगळ्यात सुपर स्प्रेडर ठरतायत हे आता दिसून यायला लागलेलं आहे. तसंच दुसरी गोष्ट अशी आहे की आमची जी दुकान आहेत ती 50 फूट ते 100, 150, 200, 250, 300 फुटापर्यंतची मॅक्झिमम दुकान असणारी संख्या जास्त आहे. काही दुकानं क्वचित 500 फुटाची आणि काही शोरूम्स वगैरे 1000-2000 फुटाची आहेत. ह्याची संख्या 500 ते 1000 फुटाची, 2000 फुटाची संख्या 5% आहे, कमी आहे एकदम. तर एका बसमध्ये तुम्हाला 30 माणसं कशी चालतात? एका एसटीत तुम्हाला 30 माणसं चालतात आणि आमच्या 50, 100, 200 फुटाच्या दुकानात तुम्हाला 4 माणसं चालत नाहीत. हे लॉजिक काय आहे? जे टास्क फोर्समध्ये बसलेले लोक आहेत ते वेळोवेळी आपले हे का बदलतात आणि कोल्हापूर जिल्ह्याचा रेशो कमी का येत नाही? अँटीजेन टेस्टद्वारे जे पॉझिटिव्ह आलेले पेशंट आहेत ते खात्रीलायक मी तुम्हाला सांगतो ते पेशंट पॉझिटिव्ह नाही आहेत, हा वाढीव आकडा आहे. कारण की ते लोक बाहेर निगेटिव्ह येतात, खाजगीत केल्यावर आर्टिफिशियल केल्यावर ते निगेटिव्ह येतात. शासनाकडे जी सोय आहे, आता आपल्या इथेच कुठेतरी ह्याच्या तालुक्यात घडलेली घटना आहे, एकाच कुटुंबातले 13 जण पॉझिटिव्ह आले आणि दुसऱ्या दिवशी ते आर्टिफिशियल निगेटिव्ह आले.
अशा वेळेला तुम्ही जो टेस्ट करताय तो माणूस जातोय कोविड पेशंटच्या विलगीकरण केंद्रात, तिथे एखादा कोविड पेशंट असतो त्याला लागून ती सगळं परत कोविड होतोय, नसलेल्याला होतो. नसलेला पण होतोय. अशी पण उदाहरणं आहेत. आणि मुंबईच्या 2 कोटी लोकांमध्ये 500-700 पेशंट येत आहेत आणि आमच्या 10 लाख काही लोकसंख्या नाही आमच्याकडे, आणि आमच्याकडे एवढं येतात, हे काय नाही लक्षात नाही आहे. मुंबईचे मला आता कमिशनर साहेबांचं नाव माहीत नाही आहे. चहल. हां, दॅट इज अ रोल मॉडेल फॉर द होल ऑफ द वर्ल्ड. जागतिक स्तरावर त्यांचं रोल मॉडेल ठरलंय ते. त्यांनी ज्या पद्धतीनं डिसेंट्रलायझेशन केलं, म्हणजे कामाची विभागांनी ज्याच्या स्तरावर त्या अधिकार देऊन केले वगैरे, आणि त्यांनी प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्स, मोठे इंडस्ट्रियलिस्ट वगैरे यांच्या सहकार्यातनं लसीकरणाची मोहीम जी मोठ्या प्रमाणामध्ये राबवली, त्याचे हे परिणाम आहेत. बरोबर आहे. मगाशी साहेब म्हटल्याप्रमाणे 900, 800, 900, 1000, 1100, 1200, 1300, 1400 इथपर्यंतचा आकडा ह्यांचं आम्ही महसुली अधिकाऱ्यांचा ऐकून आज 1900वर पोहोचला. मृत्यूची संख्या 30पेक्षा कमी होत नाही आहे. याचा अर्थ या रोगावर ह्यांनी वापरलेलं लॉकडाऊनचं औषध चालत नाही असं दिसतंय. मग पर्यायी औषध आहे ना दुसरं लसीचं, ते वापरून बघा. ती वापरायची यांची मानसिकता नाही, यांची तयारी नाही, यांचं तिथं फेल्युअर आहे, आणि ते लपवण्यासाठी पण एकीकडे असं सांगितलं जाते की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक लसीकरण झाले. ऑन द कॉन्ट्ररी असं पण बोललं जाते की लसीचा जो काही पुरवठा कमी होतोय, लसीची काही टंचाई आहे, कमतरता आहे, त्याला कारण पुन्हा केंद्रातील सरकार आहे. म्हणजे तिथं पुन्हा राजकारण सुरू होते. म्हणजे लसीची टंचाई आहे हे आपण कबूल करतोय, पण लसीचा सर्वाधिक लसीकरणाचा वेग कोल्हापूर जिल्ह्यात आहे ही आपण कबूल करतोय. असणार ना, तसं सोपं करीत आहे. ते हुशार सांगणारी माणसं भयंकर हुशार आहेत. दरवाजामध्ये माणसं आली 20, लसी आहेत 5, आणि 5 मध्ये 20 माणसं आली असताना 5 लसी खपणारच ना. त्यामुळे तुमचा तो रेट लसीकरणाचा वाढलेलाच दिसतो. लोकसंख्या आपली 38 लाख आहे कोल्हापूर जिल्ह्याची. तर जिल्ह्याच्या हिशोबाने लसीकरणाचा पुरवठा आपल्याला व्हायला पाहिजे. त्यामुळे आलेल्या मारामारी. इचलकरंजी शहरामध्ये 18 ते 44 एकही केंद्र नाही. मंत्र्यांनी सगळ्यांनी घोषणा करून बसली आम्ही ह्या तारखेला करू, त्या तारखेला करू. का अजून एक पण कोल्हापूर शहरात तीच परिस्थिती आहे. 18 ते 44 वयोगटातील लोकांसाठी लस मिळत नाहीये. 45च्या पुढच्या लोकांसाठी लस मिळत नाहीये. मी गेले 3 दिवस जिल्हा लसीकरण अधिकारी फारुख देसाई यांच्याशी संपर्कात आहे. त्यांना 10 वेळा फोन केल्यानंतर एकदा फोन उचलतात आणि मग काहीतरी हो उद्या येईल, परवा येईल हे उत्तर आहेत. पुढे काही होत नाहीये. लसीकरणामध्ये प्रचंड गोंधळ आहे. पण या सगळ्यावरती आपल्या सगळ्यांना प्रत्येक गोष्टीत राजकारण आणायचं आणि राजकीय चष्म्यातनं बघायचं ही सवय लागलेली आहे. त्यामुळे इथं गुडी बोलायचं किंवा विरोधासाठी विरोध करायचा. वस्तुस्थिती काय आहे हे कोण समजून घेत नाही. पण मला आता तुम्हाला विचारायचं आहे अभिजितजी, कोल्हापूर शहरामध्ये 5 दिवसासाठी प्रायोगिक स्तरावरती तरी आता दुकानं सुरू झाली. इचलकरंजीला अशी दुकानं सुरू होण्यासाठी तुमच्या स्थानिक नेतृत्वानं, तिथल्या काही लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतलाय का? आज तुमची जी काही बैठक झाली त्यातला वाद बाजूला ठेवून प्रत्यक्षात काही आउटपुट निघाले का? आज ज्याप्रमाणे काल रात्री पालकमंत्र्यांचा दुर्दैवी निर्णय आला की इचलकरंजी शहरात स्पष्ट म्हणजे प्रतिक्रिया उमटल्या की पालकमंत्री जिल्ह्याचे आहेत काय फक्त कोल्हापूरचे आहेत. साहजिकच होतं, कारण की आपण सोबत सगळे व्यापारी प्रयत्न करतोय, बैठकीत आश्वासनं सोबत दिली जातात. असं असताना सुद्धा निर्णय होत नाही. याच्यानंतर आम्ही काही पोस्ट केल्या सोशल मीडियावर. त्याच्यातून पण तो निर्णय पालकमंत्र्यांनी घेतलेला नाही, तो निर्णय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्री यांनी घेतलाय असं पालकमंत्र्यांनी जाहीर केलंय. पण त्यांनी त्यासाठी पाठपुरावा केला होता. ज्या वेळेला बैठकीत ठरलं होतं जे पुशअप करायचं आहे, एसपी ऑफिसने जे पुशअप केले ते इचलकरंजी कोल्हापूर पुशअप केले. मग असं असताना फक्त कोल्हापूरचा निर्णय काय झाला? हा आमच्यावर अन्याय नाही का? सगळ्यात जास्त मोठं महत्त्वाचं मँचेस्टर शहर इचलकरंजी आहे, औद्योगिक नगरी आहे, यंत्रमाग व्यवसाय आहे. सगळं असं असताना झालं. त्यानंतर खासदार साहेबांचा सकाळीच मला लवकर फोन आला खासदार धैर्यशील मानेंचा की बाबा आपण ह्या विषयावर मीटिंग लावतोय आणि मी व्यापाऱ्यांच्या बरोबर आहे आणि आपण ह्यातनं सोल्युशन काढूया. त्यानंतर त्यांनी नगरपरिषद 10-10:30 वाजता आले, मीटिंग झाली, आम्ही सगळ्या व्यवस्था मांडल्या. तर फक्त त्यांनी तेच सांगितलं, मी जो एसपी साहेबांना फॉलोअप घेत होतो की तुम्हाला नगरपरिषदेचा प्रस्ताव द्यावा लागणार आहे का म्हणून. त्या संदर्भात मी आमच्या सीओशी पण बोललो होतो 4 दिवसापूर्वी. तर ते म्हटले की बहुतेक जिल्हा प्रशासनाकडून संयुक्त प्रस्ताव जाणार आहे, त्याच्यामुळे आपला वेगळा द्यायची गरज नाही. आणि तिथं नेमका तो प्रॉब्लेम झाला होता. आमचे नगरपालिकेकडनं मुळात तसा प्रस्तावच गेला नाही. प्रस्ताव ज्या पद्धतीनं कोल्हापूर महानगरपालिकेनं प्रस्ताव करून पाठवला होता तसा प्रस्ताव नगरपालिकेनं करणं अपेक्षित होतं किंवा तो प्रस्ताव शासनानं मागून घेणं अपेक्षित आहे. आता अशी कंडिशन आहे. शासन कसं मागून घेईल? तुम्हीच द्यायला पाहिजे ना. आता त्यांची तशी कंडिशन आहे. म्हणजे खासदारांशी बोलणं झालं माझं मगाशी येताना, तर ते म्हटले की शासनानं मागून घ्यायची प्रोसिजर आहे. ते आपल्या इथं कलेक्टर ऑफिसला आपत्ती व्यवस्थापन वगैरे सांगतात, ते आकडेवारी बघून तुम्ही हे करा.
तर त्यानुसार तो प्रस्ताव द्यायची तयारी आज त्यांची झाली. आपण पालिकेनं प्रस्ताव द्यायचं नियोजन लावून त्यांनी हे केलेलं आहे. सगळी बैठका पण वगैरे मग आता आज तुम्ही परत इथली दुकानं बंद ठेवलीत का? दुकान आता दुपारी आम्ही 10 ते 2चीच परवानगी त्यांना ॲक्च्युली 10 ते 4 म्हटलं होतं, पण त्यांनी 10 ते 2 पर्यंत हे केलं होतं. आता 2 नंतर दुकानं ऑटोमॅटिक बंद झाली सगळी. पण 10 ते 2 ही सुद्धा तोंडी परवानगी आहे का लेखी परवानगी आहे? नाही नाही, आज आपण चालू करणार, आम्ही चर्चा Okay. करताना चालू करून चर्चा करणार ही आमची भूमिका होती. बरं त्याच्यामुळे आता दुपारी परत 4 वाजता SP साहेब तिथे येतात मीटिंग घ्यायला व्यापाऱ्यांची. बरं एवढ्या वेळेला आम्ही तिथे आलो. आता त्यांना म्हटलं की आम्हाला संघटनांना जे काय सांगायचं आहे ते तुम्ही स्वतः येऊन तिथे सांगा. तर ह्यामध्ये धैर्यशील माने आज रात्री मुंबईला रवाना होते ह्या प्रस्तावासाठी. त्यांचं माझं बोलणं झालं आणि ह्याप्रमाणे ते शासनाकडून उद्या अधिवेशन संपते, परवा दिवशी बुधवारी निर्णय अपेक्षित आहे असं त्यांचं म्हणणं आहे. स्थानिक आमदार आमचे प्रकाश आवाडे त्यांनी सुद्धा तिथे प्रयत्न करत आहेत असं सुद्धा त्यांचा आम्हाला निरोप आहे. आणि पालिका प्रशासनाने नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली शहर नियंत्रण समितीची बैठक घेऊन आजच्या आज तो मगाशी प्रस्ताव पाठवला आहे त्यांना. पण म्हणजे एकूणच आता लॉकडाऊनला कोणतेही व्यापारी तयार नाही आहेत, नाहीत. नागरिक पण तयार नाही आहेत. नाहीत. पण जर या कालावधीमध्ये पुन्हा एकदा दुकानं सुरू झाल्यानंतर जर कोरोनाची रुग्णसंख्या वाढत गेली तर त्याच्यावरती पुनर्विचार केला जाईल असं आजच्या आदेशात म्हटलेलं आहे. नाही बरोबर आहे की आम्ही दुकानदारांना आजही आम्ही सकाळी ज्यावेळी व्यापार सुरू केले आम्ही एक प्रबोधन रॅली काढली सकाळी राजारामपुरी व्यापारी असोसिएशनतर्फे आणि व्यापाऱ्याने प्रबोधन केलेलं आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर. आता SP साहेबांनी सांगितलं बाहेर आम्ही सर्कल मेंटेन करतोय. एका वेळेला दुकानात 2पेक्षा जास्त गिरायकांना घ्यायचं नाही. आम्ही सगळे प्रिकॉशन्स घेऊ आणि आम्ही प्रूव्ह करून दाखवू तुम्हाला की आमची दुकानं सुरू केल्यामुळे पेशंट वाढत नाही. हे आम्ही या 5 दिवसात सरकारला प्रशासनाला प्रूव्ह करून दाखवू. पेशंटची संख्या आमच्यामुळे वाढणार नाही आहे, कारण आमच्यामुळं कमी झालेली पण नव्हती की आमचे बंद ठेवले म्हणून कमी झालं असंही घडलेलं नव्हतं. त्यामुळे हा चुकीचा, जसं बाबा म्हटले की चुकीचाच उपाय आहे. पण ठीक आहे, आता सरकारच्या अनेक यंत्रणा असतात, त्या यंत्रणेत त्यांनी काही निर्णय घेतले, परंतु हा निर्णय मिळवायलाही आम्हाला आमची संघटित शक्ती दाखवावी लागली आणि व्यापारी संघटित झाले म्हणून सरकारला सुद्धा आमची दखल घ्यावी लागली. आणि मला धन्यवाद द्यायचे पालकमंत्र्यांना, त्यांनी आमच्या व्यापाऱ्यांची जी अडचण आहे ती समजून घेतली. जिल्हा प्रशासनाने आम्हाला अतिशय चांगलं सहकार्य केलं आणि हे सहकार्य त्यांनी सगळीकडे करणं अपेक्षित आहे. नाही, पण हे सहकार्य केलं हे काल रात्री 11:30 वाजता निर्णय आल्यानंतर. जर तो निर्णय आला नसता तर आज सकाळी तुमच्यात आणि प्रशासनामध्ये नक्की पुन्हा संघर्षाचा उद्भवला असता. आणि ज्या पद्धतीनं काल नोटिसा काढल्या होत्या, ज्या पद्धतीनं सोशल मीडियावरती स्वतः पोलीस अधीक्षकांचा बाईट फिरत होता, रॅली झाली त्यांची कोल्हापूर, हो रॅली झाली, या सगळ्यातनं एक प्रकारे व्यापाऱ्यांवरती दबाव तंत्राचा पण वापर झाला असं वाटत नाही? नक्कीच झाला, दबाव तंत्राचा वापर नक्कीच झाला. परंतु व्यापारी आता एवढे फ्रस्ट्रेट होते की सगळे एकजूट होते आणि सगळ्यांनी सांगितलं कोणीही काही करू दे, आता माघार नाही. ठीक आहे, आता ते झालं. आता सुदैवानं तो निर्णय आला, त्यामुळे काल काय झालं आता मुद्दा नाहीये. पण या सगळ्यात एक गोष्ट आपल्याला समजून घ्यायला लागेल की लॉकडाऊन हा कोरोनावरचा अंतिम नव्हे तर पहिला पण उपाय नाहीये. आपण आता टेस्ट वाढवणं, हे जसं उपमुख्यमंत्री सांगितलं होतं त्यानुसार टेस्ट वाढवल्यानंतर आपल्याकडं थोडेसे पॉझिटिव्ह पेशंटची संख्या वाढायला लागली आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे बाबा इंदुलकर म्हणतात त्यानुसार लसीकरण वाढवणं. बाबा ॲट द सेम टाइम तुम्ही काही वैद्यकीय क्षेत्रातले नाही आहात, त्यामुळे तुम्हाला विचारणं चुकीचं आहे. पण लस घेतल्यानंतर सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण यायला लागलेले आहेत. त्यामुळं आपण लसीकरण हे 100% फुलप्रूफ आहे म्हणता येणार नाही. लसीमुळं एक 90% फरक पडतो असं म्हणता येईल. जसं इस्रायलनं केलं, इस्रायल देशानं 100% लसीकरण केलं आणि त्यानंतर त्यांनी लॉकडाऊन फ्री देश म्हणून स्वतःला घोषित केलं. सो त्या अर्थानं आपल्याला लसीकरणाकडे बघता येईल. पण तुम्हाला असं ह्यात आता मूळ दुसऱ्या एका मुद्द्याकडे जाऊया की ह्या सगळ्या 2 वर्षाच्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये जी काही अर्थव्यवस्था घसरलेली आहे, जी काही विस्कळीत झालेली आहे, ही पूर्वपदावरती आणण्यासाठी किती वेळ जाईल? हा 1.5-2 वर्षाचा जो बॅकलॉग आहे हा पूर्ण कव्हर व्हायला 3 वर्ष कमीत कमी लागतील आम्हाला. ह्यात जे संपले ते संपले, जे आहेत ते सस्टेन होणं. आज फक्त आशेचा किरण आम्हाला जाता जाता एक मिळाला. गेले 2-3 वर्ष आम्ही सरकारकडे प्रयत्न करत होतो की व्यापारी म्हणजे छोटे व्यापारी असतील किंवा होलसेलर व्यापारी असतील यांना MSME कॅटेगरीमध्ये ट्रीट करायचे पूर्वी होतं, ते मध्ये काढलं गेलं होतं. ते आता 2 दिवसापूर्वी केंद्र सरकारनं तो निर्णय घेतला आणि MSME मध्ये छोटे व्यापारी आणि होलसेलर हे सगळे रिटेल ट्रेड, हा होलसेल ट्रेड, या दोन्ही ट्रेड सेगमेंट हे MSME मध्ये आल्यामुळे आम्हाला कमी व्याजानं कर्ज मिळेल. MSMEचे जे आम्हाला दुसरे प्रिव्हिलेजेस आहेत ते प्रिव्हिलेजेस या व्यापार क्षेत्राला मिळतील. आता आम्ही जे कोलमडून पडलो आता भांडवलाची कमतरता आहे. मेजॉरिटी व्यापाऱ्यांच्या लॉकडाऊनमुळे माल दिला गेलेला आहे, उधारी वसूल नाही आहे. उधारी वसूल करणारं त्यानं माल विकला गेलेला नाही आहे. अनेक दुकानातला माल आतल्यात पडून खराब झालेला आहे. अनेक वस्तू या उघडल्या न गेल्यामुळं व्हॅनिश झाल्या, म्हणजे त्याची व्हॅल्यू शून्य झाली, तरी वसुली होणार का नाही हे मोठा प्रश्न आहे. तर MSMEचा ह्या एक आधार जाता जाता एक आम्हाला मिळालेला आहे. त्याचा एक छोटासा आम्हाला आधार मिळून
डुगडुगी येईल, परंतु पूर्ण हे सगळं चक्र पुन्हा सेटल व्हायला 2 ते 3 वर्षाचा कालावधी जाणार आहे. आणि केंद्र सरकारने 2 महत्त्वाचे निर्णय घेतलेत. रिटेल ट्रेडचं एक बोर्ड स्थापन केलेलं आहे. हे व्यापाऱ्यांचे प्रश्न मांडायला कुठलं फोरम नव्हतं. इंडस्ट्रीचं फोरम आहे, पण ट्रेडचं रिटेलर्ससाठी काही फोरमच नव्हतं. ते फोरम गठीत केलेलं. त्यामुळे आमचे जे अशा प्रकारच्या ज्या अडचणी आहेत आणि आम्हाला कमी व्याजाने भांडवल मिळालं पाहिजे. आताही मी सरकारकडे मागणी करतोय की लॉकडाऊनच्या हे आमचे दुकान जे बंद राहिले 3 महिने 6 महिने, या काळात बंदच्या काळातला किमान तुम्ही प्रॉपर्टी टॅक्स घेऊ नका. लाईट बिल फिक्स चार्ज आहे जे मी वापरत नाही ते तरी कमीत कमी घेऊ नका. आजही राजारामपुरीमध्ये लाईट कटिंग करायला सुरू केलं होतं मीटर. मी त्यांना विनंती केली, तुम्ही अजून दुकान शटर पूर्ण वर नाही केलं, तुम्ही बिल साठी बिल हे कापताय, आम्हाला 4 दिवस व्यापार तरी करू द्या, भरतील ना लोक पैसे. आमच्याकडे काही बुडवण्याची मानसिकता नाही आहे कोल्हापुरात, पण त्याला वेळ द्या. मग त्यांनी मान्य केलेलं आहे. अशा प्रकारच्या अनेक अडचणी व्यापाऱ्यांच्या समोर आहेत. आमच्या आता थकलेले हप्ते आहेत, बँकांची व्याजात. मला पण आता मला सांगा, आज जो तुम्हाला निर्णय मिळालेला आहे, काल रात्री जो मिळालेला आहे, त्यामध्ये हॉटेल सुरू करायला अजून परवानगी नाहीये. तिथे अजून फक्त पार्सललाच परवानगी आहे. कुठं बंदी म्हटली त्यांनी? नाही, पण हॉटेलमध्ये बसून जेवायला किंवा अशी ते परवानगी लिहिलं नाही म्हणजे बंदी असं नाही. आस्थापनामध्ये सगळं झालं. बर. आणि फेरीवाल्यांबद्दल काय आहे? फेरीवाल्याचा उल्लेख नाही, कारण त्याचा स्पेसिफिक मेन्शन करायला हवं त्यामध्ये. पण हा फेरीवाल्यांवरती अन्याय आहे. हां, ते मेन्शन करायला हवं. अदरवाईज आस्थापना म्हटल्यानंतर कुठल्या आस्थापना, इलेक्ट्रिक, मोबाईल, कापड असं काही म्हटलेलं नाही आहे, तर ऑल आस्थापना. अच्छा. हां, त्यामुळे आपण बंद कालच्या ठेवायचं रात्रीच्या काही. निर्णयामध्ये कालच्या निर्णयामध्ये मला जरा 2 मुद्दे मांडायचे. हम्म. कालच्या रात्रीचा शासनाचा निर्णय हा स्वकुशीनं न घेतला निर्णय आहे. त्यांनी घेतला नसता तर त्यांना माहीत होतं की आपलं नाक कोल्हापुरामध्ये कापलं जाईल आणि कोल्हापूरमध्ये पडलेली प्रथा एखादा गोष्ट कोल्हापूरमध्ये झाली की ती महाराष्ट्राभर पेटते, हे त्यांनाही अनुभव आहे. त्यामुळं त्या नामुष्कीपासनं स्वतःला वाचवण्यासाठी त्यांना नाईलाज असतो आमच्या कोल्हापूरच्या व्यापाऱ्यांच्या म्हणण्यामध्ये होला हो म्हणणं काल पार पडलेलं आहे, लागलेलं आहे. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे, मार्च 2020 मार्च 2020 पासून भारतात हा कोरोना वगैरे आला. त्याच्या अगोदर जगामध्ये आला. पहिल्या लाटेमध्ये एक जागतिक स्तरावर एक असं ठरलं गेलं की काय आपले उद्देश, टू सेव्ह लाईफ अँड लाईव्हलीहूड. या आजारामध्ये, ह्या पॅन्डेमिकमध्ये, ह्या साथीमध्ये जीव आणि त्याचं लाईव्हलीहूड आपल्याला वाचवायचं आहे. आणि जागतिक स्तरावर कधी हे सिद्धांत हा मान्य केला गेला. आणि या कोल्हापुरामध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये फक्त जीव वाचवण्याकरता सगळं चाललं आहे. साहेब म्हटल्याप्रमाणे इंडस्ट्रीचं कंबरडं मोडलं. जोरा मोठ्यानं तुम्ही चालू केलेले स्टार्टअप वगैरे मेले, स्टार्टअप सगळे मेले, MSME मेली. हे 3 नुसते मेले नाहीत, बँका तोट्यात आल्या, कामगार तोट्यात आले, सप्लायदार तोट्यात आले, विक्रीची चेन तुटली. साहेब हे 3 वर्ष म्हणतात, मी म्हणतो 10 वर्ष लागतील साहेब यातनं रिकवर व्हायला. कारण ऑलरेडी इंडियन इकॉनॉमी इज इन डॉल्ड्रम्स. मार्च 20च्या अगोदरपासून आपण खड्ड्यात आहोत. आणि हे पुढचं नवीन संकट हे जर ॲक्युमुलेट सगळं आपण केलं तर 10 वर्ष आपण, भारत देश या आजारामुळं 10 वर्ष आर्थिकदृष्ट्या आपण पाठीमागे गेलेलो आहोत. आणि ह्याच्यामध्ये काही माणसं कायमस्वरूपी उठली. जे नवउद्योजक होते ते नवउद्योग संपले आता. खरं आहे तुमचं म्हणणं, पण त्याच्यावरती आता ठोस उपाययोजना कुणाकडेच नाही आहे. लसीकरण, लसीकरण तर आता होईल, हळूहळू लसीचं उत्पादन वाढत जाईल. त्यामुळे पुढच्या 1-1.5-2 महिन्यामध्ये लसी मुबलक प्रमाणात येतील असं केंद्र आणि राज्य सरकारनं सांगितलं जाते. पण मला आता काय वेगळ्या मुद्द्याकडे यायचे. तुम्ही कॉमन मॅन संघटनेचे प्रतिनिधी म्हणून तुम्हाला बोलवलं आहे. सर्वसामान्य माणसांचा आवाज म्हणून तुम्ही बोलता आहात. पण सर्वसामान्य माणसावरती पण जी काही जबाबदारी आहे, त्याची जी काही एक किमान त्यानं भान बाळगणं आवश्यक आहे, ते पण होत नाही आहे. कारण नसताना विनाकारण प्रचंड फिरायचं रस्त्यावरनं, बाजारपेठेमध्ये गर्दी करायची का नाही? आठवड्याचा बाजार एकाच दिवशी आणून ठेवता येत. रोज उठून त्या किराणा मालाच्या दुकानामध्ये, रोज उठून बाजारपेठेमध्ये का जायचं? भाजी एक दिवस नाही घेतली आणि जर आपण कडधान्याची भाजी करून खाल्ली तर काय बिघडतं का? सामान्य माणसानं सुद्धा कोरोनाच्या काळामध्ये स्वतःवरती काही नियंत्रण आणणं, स्वतःवरती निर्बंध घालणं ही गरज नाहीये का? 100% आहे. पण ते होत नाहीये. कारण वारंवार बातम्या द्यायला लागतात की पुन्हा एकदा बाजारपेठेमध्ये गर्दीचा महापूर. हो, 100% आपण म्हणतात याशी आम्ही सहमत आहोत. परंतु माणसं वेडी आहेत का हो कोल्हापुरातली? कोल्हापुरात नाही, हा सगळ्यांचा प्रश्न मी आहे. सांगतो ना, मी असं म्हणूया, आपण जनरल म्हणूया की भारतातली माणसं बाहेर मोकळी जी फिरतात, आपला जो आरोप आहे, वेडी आहेत का माणसं? त्यांनाही माहिती आहे ना की ह्याच्यामुळे मृत्यू येऊ शकतो. परंतु आठवड्यातनं एकदा का खरेदी करून ठेवत नाहीत? दररोज बाजारात का जातात? कारण या देशामध्ये
या महाराष्ट्रामध्ये आणि या कोल्हापुरामध्ये परमनंट सर्व्हिसवाले शासकीय नोकरी आणि सेमी गव्हर्नमेंटमध्ये नोकरी करणारी माणसं हातावर मोजण्यासारखी आहेत. बहुतांश माणसं खाजगी आस्थापनामध्ये काम करणारी माणसं आहेत. लॉकडाऊनमुळं खाजगी आस्थापनाचं कंबरडं मोडलं, त्यांना पगार नाही. हातावरचे काम करणारे सुतार, गवंडी, पेंटर, सेंटरिंगवाले, घरेलू कामगार, रिक्षेवाले यांच्या घरामध्ये पैसे शिल्लक नाहीत. त्यांच्या फ्रीजमध्ये सामान भरून ठेवलेलं नाही. त्यांच्या घरामध्ये 16 किलोचा डबा त्याला जाऊन ठेवलेला नाही. या माणसांची कुटुंब, या माणसांची चुलं दर दिवशी काम केल्यानंतर जे संध्याकाळी पैसे येतात त्याच्यावर चालत असतं. या गोष्टीकडे सुद्धा आपण लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणून आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही फक्त जीव वाचवण्यापाठी पण निघालेला आहे. लाईव्हलीहूड वाचवण्यासाठी या शासनानं काही यंत्रणा राबवली नाही. मागच्या वेळेला मात्र काहीतरी फूड पॅकेट्स वगैरे तुम्ही दिले वगैरे. ह्यावेळची काय परिस्थिती आहे? माणसं लाजेपोटी आपली अडचण लोकांना सांगू शकत नाही ती परिस्थिती. नाही, खरं आहे ते. सगळ्यांची जेवढी वाईट परिस्थिती आहे की कुणी कुणाला मदत करायची असा प्रश्न पडलाय, पण तरी सुद्धा कोल्हापूरमध्ये दातृत्वाचे अनेक हात पुढे आले आणि म्हणून तर अभिमान कोल्हापूरचा किंवा सलाम कोल्हापूरकर अशा मोहिमा नक्की, सुरू झाल्या नक्की, की त्यांनी ते काम केलेलं केलेलं आहे. आहे. पण आपल्याला हे मान्य करावं लागेल, या चर्चेचा मुख्य जो आपला हेतू होता तो की लॉकडाऊन हे त्याच्यावरचं उत्तर नसलं कोरोनावरचं, तरी कोरोनावरचं सगळ्यात एकमेव उत्तर म्हणजे स्वयंशिस्त आहे. स्वयंशिस्त आहे. स्वयंशिस्त मध्ये व्यापारी वर्गाची असेल की नागरिकांची असेल की प्रशासनाची असेल. तुम्ही म्हटलं तसं आहे, आपल्याकडे प्रत्येक गोष्टीमध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये कोणती वेगळंच असतं. जे साधी गोष्ट आहे, कालचा जो रात्रीचा 11:15 वाजताला जो निर्णय आहे, जसं आता बाबा इंदुलकर म्हटले की रात्री हा निर्णय दिला नसता तर राज्य शासन बॅकफूटवर गेलं असतं, ही भीती होती. कारण कोल्हापूरकर काय ऐकले नसते. सो त्यापेक्षा तो निर्णय घेतला. चांगली गोष्ट आहे. अर्थात त्यासाठी पालकमंत्र्यांसह सगळ्यांचं अभिनंदन केलं पाहिजे की ते संघर्षाची वेळ येऊ दिली नाही. पण तो निर्णय देताना सुद्धा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्री, तिथं आरोग्यमंत्री नाही आहेत. कमाल आहे ना. हा, म्हणजे 3 पक्षाच्या 3 नेत्यांना घेऊन 3ही पक्षांना त्याचं श्रेय मिळावं. आणि तो निर्णय आल्या कोल्हापूर शहरातल्या सुद्धा नेत्यांकडून, लोकप्रतिनिधींकडून लगेच त्याच्याबद्दलचे व्हिडिओ आले की आमच्यामुळे हा निर्णय झाला. म्हणजे निर्णय घेताना सुद्धा, निर्णय घेतल्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये श्रेयवाद येतोय. कोरोना जर वाढला तर त्याला जनता जबाबदार असते. कोरोनाची जर रुग्णसंख्या कमी झाली तर ते प्रशासनाचं आणि लोकप्रतिनिधींचं यश असतं म्हणे. हा काय प्रकार आहे हे कळालेलं नाही आहे. पण हे दुर्दैव आहे, सगळीकडेच हा प्रकार सुरू आहे. मला शेवटच्या टप्प्यात मला विचारायचं आहे, इथून पुढं तुम्ही म्हटलात की दुकानदारांनी सुद्धा स्वतःवरती बंधनं घालून घेतलेली आहेत. आम्ही पूर्ण सगळ्या सुरक्षेच्या नियमांचं पालन करणार. नक्की. तसंच नागरिकांकडनं पण त्या सुरक्षेच्या नियमांचं पालन होणं अपेक्षित आहे. पण इथून पुढं लॉकडाऊन लागू नये या दृष्टीनं तुम्ही तुमच्या व्यापारी वर्गाचं सातत्यानं असे काही त्यांना सतत बूस्टर डोस काही देणार आहात का? नक्की देणार आहे. आम्ही मानसिक बूस्टर डोस 100% आम्ही सातत्यानं सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रबोधन करतोय. आज जशी रॅली काढली, आता आम्ही कॅम्प घेतोय. आरटीपीसीआरचे पण घेतोय आणि वॅक्सिनेशनचे घेतोय की दुकानदारांनी सुद्धा वॅक्सिनेशन करावं, त्यांच्या कामगारांनी सुद्धा वॅक्सिनेशन करावं. दुकानदारांचं बऱ्यापैकी झालेलं आहे. कर्मचाऱ्यांसाठी आम्ही कॅम्प घेतोय 2 दिवस. आता पेड वॅक्सिन पण काही प्रमाणात उपलब्ध आहेत. त्याचा वापर करून ऍटलिस्ट हे सगळे स्प्रेडर होऊ नये. मग येणाऱ्या कस्टमरला सुद्धा आम्ही आज जिल्हा पोलीस चर्चेमध्ये असं ठरलं की आम्हीच मास्क काही ठेवणार दुकानात. एखादा मास्क न घेता आला ग्राहक तर आम्ही गिराईक घालवायचे नसतं आम्हाला. तर त्याला परत तू मास्क घे आणि मास्क घालून आत ये. ओके. दुकानात येताना त्याने मास्क शिवाय यायचं नाही. आम्ही सुद्धा दुकानात दुकानदार आणि त्याचे कर्मचारी यांनी मास्क घालूनच वावरायचं. ह्या अशा प्रिकॉशन्स ज्या आहेत त्या आम्ही सगळ्या घ्यायच्या, गर्दी होऊ द्यायची नाही. म्हणजे स्प्रेड होण्यासाठी आपण निमित्त बनायचं नाही. यासाठी आम्ही व्यापाऱ्यांना नक्की प्रबोधन करतोय. हे आणि तुम्ही व्यापारी शहरातलं सगळे- बोलताय. हो. पण आता आपण तुम्ही महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष आहात. हो. तर तुम्ही जिल्ह्याचा विचार करून अन्य नगरपालिका क्षेत्रातली दुकानं सुरू व्हावीत, इचलकरंजीतला व्यवसाय सुरू व्हावा, याच्यासाठी काय प्रयत्न करणार? आम्ही आजच का आपल्यापुरतं झालं आणि नाही, विषय नाही, संपला? नाही. मी फ्रॉम द डे 1 6 एप्रिलपासून मी जिल्ह्याची आणि राज्याची भूमिका मांडली होती त्यावेळी. तर कारण त्यावेळी राज्य बंद होतं आणि हे राज्यातले हे पॅरामीटर लावण्यामध्ये सुद्धा आम्हीच सहभाग घेतला. फिक्की ह्या व्यापाऱ्यांच्या राष्ट्रीय संस्थेने हे पॅरामीटर राज्य शासनाला सुचवले की तुम्ही अनावश्यक राज्याच्या टोटलवर हा लॉकडाऊन करताय. तसं न करता एरिया वाईज डिफाईन करा. पेशंटची संख्या, ऑक्सिजन बेड हे पॅरामीटर फिक्कीनं दिलेलं आहे आणि त्या आधारे हे 30 जिल्हे सुरू झाले. दुर्दैव आमचं की कोल्हापूर आणि हे 6 जिल्हे बसले नाहीत. आम्हाला वाईट वाटलं त्याचं. आम्ही तो प्रयत्न केला की मग बाकीच्या शहरांना जसं पॅरामीटर लावलं, शहर आणि जिल्हा वेगळा, ते आम्ही लावायचा प्रयत्न केला. इचलकरंजी यायला पाहिजे. आज आम्ही जिल्हा प्रशासनाला
प्रस्ताव दिलेला आहे. इचलकरंजी असेल, जयसिंगपूर असेल, गडिंग्लज असेल, गांधीनगर असेल, आमच्या शेजारची बाजारपेठ, या मोठ्या बाजारपेठ आहेत. तुम्ही ह्या ठिकाणच्या पेशंटची ॲनालिसिस करा. हे जे पॅरामीटर कोल्हापूरला लावलं गेलेलं आहे, हे जे पॅरामीटर औरंगाबादला लावलं, जे पॅरामीटर पुण्याला लावलं, ते जर पॅरामीटरमध्ये या नगरपालिका क्षेत्रातले व्यापार बसत असतील, एरिया बसत असेल, तर त्यांना सुद्धा ही परवानगी दिली पाहिजे. कारण हा म्हणजे व्यापार त्याचं जे चालला काही पाहिजे. त्याचं जे आणि काही महाराष्ट्र percentage आहे ते चेंबर मेंटेन करून मी निकष मोडा असं म्हणत नाही. हा, जे बरोबर. पॅरामीटर तुमचे आहेत. आहेत त्या पॅरामीटरमध्ये जर इचलकरंजी क्षेत्र बसते, पेठ वडगाव क्षेत्र बसते, किंवा गडिंग उदाहरण सांगतोय मी, तर ते कागल असेल किंवा हुपरीसारखी बाजारपेठ असेल, जर तिथं ती संख्या मर्यादित असेल, त्या पॅरामीटरमध्ये बसत असेल, तर काय यांना व्यापार करू द्यायचा नाही. आम्ही महाराष्ट्र चेंबर यासाठी पुढाकार घेते. महाराष्ट्र चेंबरने राज्य शासनाला सुद्धा आज कळवलेलं आहे की या धर्तीवर तुम्ही यांचे निकष बघा आणि त्या निकषामध्ये बसत असेल तर यांना सुद्धा परवानगी दिली पाहिजे. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स काय प्रयत्न करते का? नाही, कोल्हापूर का चेंबर मला सत्ताधारी पक्षाला थोडं सपोर्ट करते? नाही, मला काय त्या विषयावर त्यांचं धोरण काय आहे माहिती नाही, परंतु नाही, ती व्यापाऱ्यांची संघटना आहे, तिथं खरं तर कुठली राजकीय भूमिका असायचं कारण नाही. व्यापाऱ्यांची संघटना ही व्यापाऱ्यांसाठीच काम केलं पाहिजे. हो. 100% त्यांनी राजकीय अभिनिवेश असताच कामा नाही त्यामध्ये. परंतु या कोल्हापूरच्या प्रश्नामध्ये सुद्धा चेंबरनं सातत्याने पाठपुरावा केलेला आहे. कोल्हापूरचे झालं, शहराचं झालं, पण मी जसं म्हटलं आता इचलकरंजी, तुम्ही आता काय ठरवलेत? नाही, पण महाराष्ट्र चेंबर नक्की सगळ्यांची काळजी घेतं, सक्षम आहे. इचलकरंजी सर्व संघटना काल आम्हाला भेटून गेल्या. महाराष्ट्र चेंबरनं यामध्ये लक्ष घालावं आणि या सगळं करावं, आणि आम्ही राज्य शासनाकडे त्याचा इमिजिएट फॉलोअप सुद्धा केलेला आहे. त्यांचं प्रपोजल पाठवलेलं आहे. आम्ही पुन्हा पालकमंत्र्यांनी विनंती करू की ह्या निकषाप्रमाणे बसत असेल तर मुख्यमंत्र्यांनाही सांगू की यामध्ये सुद्धा कुणावरही अन्याय होता कामा नये. कारण आता हे जगण्याचा प्रश्न झालेला आहे आमचा. व्यापार हा काय आमची शौक किंवा चैन राहिलेली नाही आहे. आमच्या आणि आमच्यावर अवलंबून असणाऱ्या सगळ्या घटकांसाठी हा जीवन भरण्याचा प्रश्न आहे. त्यामुळे हा मला राजकारण, मी मोठा तो लहान, हे काही नाही आहे. आता आम्हाला विसरून जायला पाहिजे या सगळ्या गोष्टी. नाही, हे कोरोनानं आपल्याला हेच शिकवलेलं आहे त्यामुळे की याथे आधी पुढे जायला पहिल्यांदा पाहिजे. सर सलामत तो पगडी पचास, आधी पहिल्यांदा अस्तित्वासाठी, जगण्यासाठी लढा, तोच बाकी लढा काही नाही. चालू आणि मग आहे. त्यातनं बऱ्याच गोष्टी कळाल्या, आपल्या गरजा किती कमी आहेत, आपलं आयुष्य किती क्षणभंगूर आहे. पण हे सगळं तत्कालीन असतं. पुन्हा श्रेयवाद, पुन्हा राजकारण, आणि मग पुन्हा आर्थिक घोटाळे, असं सगळं ते पुन्हा वाढत राहतं. असो, आजच्या या चर्चेमधनं एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे, लॉकडाऊन हे अंतिम उत्तर नव्हे. प्रत्येकानं स्वयंशिस्त पाळली पाहिजे आणि व्यापारी वर्गाला सुद्धा आता त्यांच्या अस्तित्वासाठी लढलं पाहिजे. ते लढले, त्याला यश मिळालेलं आहे. प्रशासनानं सकारात्मक दृष्टीनं यांच्याकडे बघितलेलं आहे. जसा कोल्हापूर शहराला आता व्यापार सुरू करायला काही अटींवरती परवानगी मिळालेली आहे, तशा अटी घालूनच अन्य जिथे जिथे नगरपालिका क्षेत्र असतील तिथे सुद्धा व्यापार सुरू करायला परवानगी द्यायला हरकत नाही. आणि मग त्यानंतर जर दुर्दैवानं पुन्हा कोरोनाची रुग्णसंख्या वाढली तर मला वाटतं व्यापारी संघटना पण तेवढ्या समंजस आणखीन त्याच्याबद्दलच्या आम्हाला आमचा जीव प्यारा आहे, आम्हाला मरायचं नाहीये. त्यामुळे तुम्ही त्याच्याबद्दल तेव्हा आता सगळ्यांना माहिती आहे. प्रशासनाशी विनाकारण संघर्षाची भावना असता कधीच कामा भूमिका नये. व्यापाऱ्याची तुम्ही कधी बघा, व्यापारी अनावश्यक, आम्ही ज्यावेळी इथं येतं, आता इथून आलं पाणी, त्यामुळे आम्हाला भांडावं लागलं. आम्हाला हौस नाही आहे आणि आम्ही प्रशासनाच्या विरोधात जाऊन करायची व्यापाऱ्याची मानसिकता कधी असतही नाही. परंतु ज्यावेळी आम्हीच मरायला लागलो तर आम्ही कुणाची काळजी करणार? त्यामुळे आता प्रत्येकाला आमचा जीव प्यारा आहे आणि आम्हाला आता सगळ्यांना माहीत झालेलं आहे की काय आपण प्रिकॉशन घ्यायला पाहिजेत. त्यामुळे आता सगळेजण तेवढे सुज्ञ आहेत, तेव्हा आपण सोडून द्यावं आता प्रत्येकाच्या मनावर. आणि व्यापाऱ्यांचं एक मत असं आहे, मी व्यापारी नसलो तरी त्यांची शासनाला एक विनंती आहे. गेले अनेक वर्ष आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी हे जो प्रकार आहे ना शासनाचा, तो त्यांनी पहिल्यांदा बंद करावा. याला एकच उपाय आहे. ही तुमची मागणी त्यांच्या तोंडून वदवताय का तुम्ही? शेवटी असं आहे ना, शेवटी हे व्यापारी आहेत, परंतु नवीन नवीन टेक्निकल शब्दामध्ये ही इज अ सर्व्हिस प्रोव्हायडर. येस, ते मला काहीतरी सेवा देतात ना, आणि त्या सेवेचा मी लाभार्थी आहे. त्यामुळं ह्यांचं जर बंद पडलं तर मला मिळणारी सेवा बंद पडते. आणि या मूर्ख शासनाला मी जबाबदारीने शब्द वापरतो, मूर्ख शासनाला कळत नाही आहे. मॅक्रो इकॉनॉमीचा त्याने अभ्यास केलेला नाही. तुम्ही लॉकडाऊन जर अनेक त्याचे ठेवले, धंदे पाणी बंद पडले, तर या शासनाला या रोगाविरुद्धच्या लढाई करण्यासाठी लागणारा खर्चाचे पैसे कुठनं उभारणार? बंद झालं तर टॅक्सी सगळे बंद होणार ना. बेरोजगारी वाढली तर क्राईम वाढतो. मॅक्रो हे उघड इकॉनॉमीचा शास्त्र अभ्यासच आहे. केलेला नाही. त्यामुळे हे सरकारच्या लक्षात येतच असणार आहे की जशी बेरोजगारी वाढेल तर बाकीचे गुन्हे वाढणार आहेत. त्यामुळे बेरोजगारी वाढणार नाही यासाठी हे चक्र गतिमान राहणं गरजेचंच आहे. त्यामुळे प्रिकॉशन नक्की घेऊ, त्याला बाकीच्या लसीकरण हे जे उपाय आहेत ते करू. पण बंद, तुम्ही सुरुवातीला जर म्हटलं टाळेबंदी, हा शब्द आम्हाला कधी माहीत व्हायचा की एखादं दुकान किंवा एखादं उद्योग बंद पडतो कायमचा, त्यावेळी टाळेबंदी. आम्ही कायमचं मरायचं का टाळेबंदीने? नाही, मला असं वाटतं की लॉकडाऊन हा शब्दच आता इथून पुढे हद्दपार व्हायला पाहिजे. हां. त्या दृष्टीनं सगळ्यांनी सकारात्मक दृष्टीनं प्रयत्न करूया
आणि शासन असेल किंवा व्यापारी असतील किंवा सर्वसामान्य नागरिक असेल, सगळ्यांनी कोरोनाच्या संकटामध्ये हाताहात धरून काम केलं तर प्रयत्न बाहेर पडणार आहे. प्रत्येक वेळी राजकारण करण्याची, प्रत्येक वेळी ढपला पाडण्याची अशी जी काही लोकांची वृत्ती असते ती वृत्ती आता सोडून देण्याची गरज आहे. तुर्तास हे तीनही मान्यवर आमच्या स्टुडिओमध्ये आले आणि या विषयावरती मोकळेपणाने बोलले, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. बी न्यूजचे सुद्धा आम्ही आभार मानतो. तुम्ही सातत्यानं आमचा हा आवाज प्रशासनापर्यंत आणि सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत पोहोचवला आणि तुमच्या या पाठबळाचं नक्की आम्हाला मोठं मदत झालेली आहे हा निर्णय होण्यामध्ये. त्यामुळे तुमचं चारुदत्त जोशी, तुमचं व्यक्तिगत सुद्धा आणि अख्ख्या बी न्यूज टीमचं सुद्धा आम्ही मनापासून धन्यवाद देतो. सगळ्या संघटनांकडून आम्ही धन्यवाद देतो. धन्यवाद. ते आमचं काम आहे. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये.